हा माणूस खोटा, त्याचं वागणं बोलणं खोटं. एका शब्दात सांगायचं झालं तर हा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. त्याचं आधी लग्न झालेलं असतानाही त्याला आपल्या सुहासोबत लग्न करायचंय. मीनाक्षी, आता समोर आलेल्या परिस्थितीशी सामना करण्याशिवाय तुझ्याकडे काही ऑप्शन नाहीये. त्यामुळे जास्त विचार करू नकोस आणि अभिना जे काही सांगायचंय ते सरळ सांगून टाक. जे व्हायचंय ते होईल. मीनाक्षी, मीनाक्षी, अशी इथे का झोपलीये? मीनाक्षी, मीनाक्षी, काय झालं? तू इथे बाहेर येऊन का झोपलीयस? अगं बोल ना, काय झालं? अभि, अहो काही झालेलं नाहीये. काल रात्री तुम्ही मला जे सांगितलं त्याचं मला टेन्शन आलं होतं. झोप लागत नव्हती म्हणून इथे येऊन बसले. आणि विचार करता करता बसल्या जागी कधी झोप लागली ते नाही कळलं मला. मला वाटलंच होतं की तू या गोष्टीचं नक्कीच टेन्शन घे, आणि म्हणून मला तुला काही सांगायचं नव्हतं. तेच झालं. मीनाक्षी, अशा दिवसात असं झोपून राहणं चुकीचं असतं. आणि तरी सुद्धा तू रात्रभर अशीच झोपून राहिलीस. अभि, अहो पण आता एकही शब्द न बोलता सरळ जाऊन रूम मध्ये झोपणार आहेस. अभि, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. मला ऐकायचं नाहीये. अभि, खूप महत्वाचं बोलायचंय. तरी मला ऐकायचं नाहीये. मीनाक्षी, तू आता फक्त आरामाकडे लक्ष दे, नाहीतर तुझ्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. अभि, प्लीज ऐकून घ्या ना. ठीक आहे, तेवढंच महत्वाचं आहे ना? तर मग तुझी झोप पूर्ण झाली की मग मी ऐकेन. पण आत्ता जाऊन तू आराम कर. जा म्हणतोय, जा मीनाक्षी. त्या विक्रम बद्दल मीनाक्षीला कळलं तर तिची ही अवस्था आहे. सोहाला कळलं तर तिची काय अवस्था? सोहा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जस्ट सॉरी. कशाबद्दल? तू विचार करायला मला एवढा वेळ देऊ नये. मी माझा डिसिजन नाही सांगत आहे तुला. सोहा, मी तुला बोललोय का काही त्या बाबतीत? तसं नाही, पण मीच एवढा वेळ घेते म्हणून मला गिल्टी फील होतंय. तुला हवा तेवढा वेळ घे. जेवढी तू माझ्यासाठी महत्वाची आहे तेवढंच तुझं मतही माझ्यासाठी महत्वाचं आहे, आणि यापुढे लाईफ मध्ये ते राहणार आहे. आणि हो, शेवटी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुमच्याच मर्जीने होणार आहे. सोहा, काय झालं? अशी का पाहतेय? कधी कधी ना मला माझाच हेवा वाटतो. म्हणजे बघ ना, मला तुझ्यासारखा बॉयफ्रेंड मिळाला. नाही तर माझ्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंड कधी कधी चिडतात काय, पॉझिटिव्ह काय होतात, डॉमिनेट काय करतात.
पण तू खरंच खूप वेगळा आहे, कम्प्लीट वेगळा आहे. हे बघ, तू सुद्धा त्या टिपिकल गर्लफ्रेंड सारखी नाहीयेस ना. हे बघ, मी आता काहीतरी सांगायला आलो होतो, बोलण्याच्या नादात विसरलो. बोल ना. तो हा, त्या दिवशी आपण लंचला आणि फिल्मला जाणार होतो, जाता नाही आलं. आज जाऊया? मी रेडी आहे. ग्रेट. मग आपला ब्रेकफास्ट वगैरे झाला की निघूयात? ओके, मी पण माझी छोटी मोठी कामं आवरून घेते. आलेच. होतोय कारभार आज भाऊ. गुड मॉर्निंग सोहा. गुड मॉर्निंग. आज चक्क किचन मध्ये? हो अरे, आईला बरं नाही आणि मीनाक्षी अजून बाहेर आली नाहीये. तसंही त्या दोघींना आरामाची खूप गरज आहे. मग राहिली कोण आत्या आई. म्हटलं तिला कामं सांगण्यापेक्षा आपणच जबाबदारी घ्यावी. तसंही आता माझं लग्न होणार आहे आणि लग्नानंतर मला या गोष्टींची सवय हवी ना. उद्या लग्न झाल्यानंतर आम्ही घरी दोघंच असणार आहोत. त्यात त्याचा अख्खा दिवस रेस्टॉरंटमध्ये जाणार. मग घरची कामं मलाच करावी लागणार ना सगळी. तेही बरोबरच आहे. बरं, मी काय बोलत बसले तुझ्याशी. मला आज कमी वेळात खूप काम आवरायचे. का कॉलेजला जायचं आहे का? नाही, कॉलेज नाही. मी आणि तेजस बाहेर जाणार आहोत. मूवी आणि लंचचा प्लॅन आहे. सोहा, सॉरी टू से, पण तुम्ही तुमचा मूवीचा प्लॅन थोडा पोस्टपोन करू शकता का? का रे, काय झालं? अगे नाही, काय आहे, मी एक नवीन प्रोजेक्ट घेतलाय. सो त्यासाठी मला एका हेल्पिंग हँडची गरज आहे. मीनाक्षी घरीच आहे, पण तिची कंडिशन बघता तिला काही सांगणं ठीक वाटत नाहीये. तेजस त्याच्या रेस्टॉरंटच्या कामात बिझी आहे आणि म्हणूनच मग तुला गृहीत धरून मी काही गोष्टी प्लॅन केल्या. सो हा, हे काम खरंच खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज, म्हणजे तुम्ही हे पोस्टपोन करू शकता का? ठीक आहे, मग म्हणजे तुमचं आधीच ठरलंय तर इट्स ओके. मी बघतो काय करायचं ते. दादा, तुला काय मदत हवी आहे सांग. मूवीचा प्लॅन कॅन्सल करते मी. अगं, पण मग तेजसचं काय? डोंट वरी दादा, मी तेजसला सांगते की मूवीचा प्लॅन कॅन्सल झालाय. तू फक्त काय मदत करायची ते सांग. थँक्यू सो मच सोहा. आलेच मी. मीनाक्षी, हे काय, तू उठलीस सुद्धा? अजून थोडा वेळ आराम केला असतास तर काय बिघडणार होतं का? माझी झोप पूर्ण झाली आणि बरंही वाटतंय आता मला. आता तरी मला तुमच्याशी जे काही बोलायचंय ते बोलू का? बोल ना, एवढं काय बोलायचंय?
हा सगळा काय प्रकार आहे मीनाक्षी? एवढं काय बोलायचं की त्यासाठी तू दारा खिडक्या बंद करतेस? मला माझ्या बोलण्यात कुठलाही डिस्टर्बन्स नकोय. आणि जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत इथे कोणी यायला नकोय म्हणून बंद केलंय. पण एवढं काय महत्वाचं बोलायचं की तू एवढी प्रिकॉशन्स घेतेस? अभि, मला तुम्हाला विक्रमबद्दल काही सांगायचं. तुम्ही मला जे काही सांगितलं ते अर्धवट आहे. त्याचा खरा चेहरा तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगेन. अभि, विक्रमचं आधी लग्न झालंय. पण हे तर मीच तुला सांगितलंय ना. हो, पण त्याचं ते लग्न माझ्याशी झालं. तू वेडी आहेस का मीनाक्षी? हे असं काहीतरी बडबडायला तुझा आणि त्या विक्रमचा काही संबंध तरी आहे का? आमच्या त्याच संबंधाबद्दल मी तुम्हाला सांगतेय अभि. तुम्ही विक्रमच्या लग्नाचा फोटो बघितला. त्याच्या बरोबर जी मुलगी आहे तिचा फोटो नीट दिसत नाही. आमच्या त्याच संबंधाबद्दल मी तुम्हाला सांगतेय अभि. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. आमचं लग्न झालंय आणि मीनाक्षी, हे काय बोलतेस तू? तुझा आणि विक्रमचा काही संबंध नाहीये. हे बघ, एकतर म्हणजे मला वाटतंय एकतर तुझी झोप झाली नाहीये किंवा तू मेंटली डिस्टर्ब आहेस. मी बोलतेय ते खरं आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगतेय. तुम्हाला त्याच्या लग्नाचा फोटो सापडला. त्यात त्याच्या बायकोच्या ठिकाणी जी मुलगी आहे तिचा चेहरा नीट दिसत नाही. अभि, ती दुसरी तिसरी कोणी नसून मी आहे. मीनाक्षी प्लीज, बस झाली मस्करी. मी आता मस्करीच्या मूडमध्ये अजिबात नाहीये. अभि, मी कुठलीही मस्करी करत नाहीये. हात जोडून सांगते मी जे काही सांगते ते खरं आहे. अभि, बरेच दिवस मला तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं. खूप त्रास सहन केलाय मी कळकळीने विनंती करते. प्लीज माझं शांतपणे ऐकून घ्या. हे बघ मीनाक्षी, तू जे काही बोलतेस त्याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. पण तू बोलायचंच म्हणतेस तर ठीक आहे, बोल. तुझं सगळं बोलून झालं की मग मी बोलेन. अनाथाश्रमातून बाहेर पडले हे तुम्हाला माहिती. नंतर मी नर्स म्हणून सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये जॉब करत असताना माझ्याकडे विक्रमच्या आईची केस आली. कोणीतरी घरी येऊन त्यांना ट्रीटमेंट द्यावी, सर्व्हिस करावी अशी नर्स त्यांना हवी होती. तिथेच माझी विक्रमची पहिली भेट झाली. ओळख नीट होण्याआधीच त्यांनी मला लग्नाची मागणी घातली आणि मी ठामपणे निर्णय घेण्याआधीच ते फक्त लग्न नव्हतं, आयुष्यात पुढे येणाऱ्या धोक्याची चाहूल होती. अभि, मला पहिल्याच दिवशी त्याचा चेहरा कळला आणि मग माझा छळ सुरू झाला.
तुमच्या आयुष्यात आले. हॅलो ए पके, आपण काय सांगतोय ते नीट ध्यान देऊ नाही. ऐन टायमाला इसरलो घसरलो असल्या गोष्टी आपल्याला चालणार नाही. त्या मुस्काळ पडून टाकेन नाही तर. ऐक, तुझ्या वाहणाऱ्या वहिनीला घेऊन आपण येतोय तिकडं. समधी तयारी करून ठेव. हो हा ठेव बोल. हे काय अजून रेडी नाही झालीस तू? तेजस, आय थिंक आपल्याला आपला प्लॅन पोस्टपोन करावा लागेल. का? ऍक्च्युली दादाचा नवीन प्रोजेक्ट येतोय, सो त्यात माझी हेल्प हवी आहे. सो आपण आपला प्लॅन पोस्टपोन करूया. मेहण्याची बी आताच ते सोहाला काम लावायचं होतं काय. तू एकदा अभिषेक बोलून घे ना. अगं आजच्याच दिवसाचा प्रश्न आहे. इनफॅक्ट अर्धाच दिवस लागणार आहे आपल्याला. आणि हो, तू उद्यापासून त्याच्याकडे जॉईन होशील असं सांग ना. जे काय सांगायचं ते सांगून बघितलं मी त्याला, पण खरंच इम्पॉर्टंट काम असल्याशिवाय तो मला नाही विचारणार. तो मी त्याला नाही म्हणू शकले नाही. आपण प्लीज उद्या जाऊयात ना. अगं उद्यापासून रेस्टॉरंटचं काम सुरू होणार आहे आणि मग नंतर मलाही वेळ मिळणार नाही. म्हणून आज खास तुझ्यासाठी वेळ काढला होता मी. पण मी दादाला ऑलरेडी हो म्हटलंय. सो तू अभिषेक एकदा बोलून घे ना. नाही तर थांब, मीच बोलतो त्याच्याबरोबर. मी आलोच जाऊन. अभि, मला माझा भूतकाळ आठवायचा नव्हता आणि ते सगळं तुम्हाला सांगण्याची भीती पण वाटत होती हो. म्हणून मी माझी मेमरी गेल्याचं नाटक केलं. तुम्हा सगळ्यांना माझी दया आली. तुम्ही मला घरी घेऊन आपुलकीने माझं सगळं केलं, माझी काळजी घेतली. आणि हे सगळं मला कधीच मिळालेलंच नव्हतं आयुष्यात. नंतर नकळत तुम्ही माझ्या प्रेमात पडले. मलाही तुम्ही आवडायला लागलेले होते. पण अभि, मला माहित होतं आपलं लग्न होणं शक्य नाही. म्हणून मी आपल्या लग्नाआधी सगळं काही त्या व्हॉइस नोट मध्ये रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवलं होतं. पण तुम्ही ते ऐकलंच नाहीये. हे मला लग्नानंतर कळलं अभि. आयुष्यात ज्या प्रेमाच्या, ज्या नात्यांच्या मी शोधात होते, ते सगळं मला ह्या घरात मिळालं. आणि तेव्हाच नेमकं सोहाचा मित्र बनून तो पुन्हा माझ्या आयुष्यात आला.